याला आपल्या बापाच्या समकक्ष टिपू सुलतान वाटतोय, म्हणूनच तर कधी कधी शंका येते. जसं लसूण चिवड्यांच्या घरी म्हणजे त्यांच्या आबूजान शेतात पाणी द्यायला जायचे तेव्हा यांच्या घरची मटकी औरंग्या भरून जायचा, तसा याच्या घरचा मटका टिपून भरला होता की काय? कारण टिपू सारख्या जिहादी शासकाची तुलना शिवाजी महाराज नावाच्या दैवताशी करायला याची जीभ धजावलीच नसती, जरी टिपूची लावारी सावलाद नसती. संविधान बदलायचं आहे असं कुणीतरी एक नेता मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला बोलला होता. अर्थात तो भाजपचा उत्तर प्रदेशातला एक नेता होता आणि त्यांच्या या वक्तव्यानं प्रचंड गदारोळ माजला. या संविधान बदलाच्या वक्तव्यावरून एक नरेटिव्ह सेट केलं गेलं आणि परिणामतः काँग्रेस पार्टीनं लोकसभेत 44 जागांवरून 99 जागांपर्यंत मजल मारली. आताही या संविधान पुस्तिकेतल्या काही महानुभावांच्या फोटोंचा दाखला देत त्या सगळ्यांना सरसकट देवत्व बहाल करत काँग्रेसचा एक बोलभांड प्रदेशाध्यक्ष आपल्या अकलेचे तारे तोडतोय परवापासून. विषय तर तुम्हाला समजलाच असेल. मालेगावसारख्या मुसलमानांच्या हिरव्या वाटाण्यांच्या शेतीवर घेवडे लागलेल्या प्रांतात, जिथं याच हिरव्या वाटाण्यांच्या मतांवर काँग्रेस आजवर जिंकत आलेली होती, त्या ठिकाणी अलीकडे MIM किंवा इस्लाम पार्टीसारख्या मुस्लिम लीगच्या सेकंड कॉप्या जिंकून येत आहेत. त्या मालेगावमध्ये किंवा एकंदरच राज्यात किंवा देशातली आजवर काँग्रेसच्या दावणीला बांधलेली मुस्लिम वोट बँक जी दुरावली आहे काँग्रेसपासून, ती पुन्हा आपल्याकडे परत कशी वळवता येईल हाच एक अजेंडा नजरेसमोर ठेवून काँग्रेसवाले कामाला लागलेले दिसतात. आणि म्हणूनच मालेगाव महानगरपालिकेत महापौर नसीम बानूच्या केबिनमध्ये संविधान पुस्तिकेत उल्लेख केलेल्या अनेक महापुरुषांच्या प्रतिमांपैकी एका महापुरुषाची प्रतिमा म्हणजेच म्हैसूरच्या टिपू सुलतानाची प्रतिमा लावली गेली. तर यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले की मोहनदास करमचंद गांधी किंवा गुलाबी चिचा नेहरू यांच्याबद्दलचं बेगडी प्रेम संपलं की काय मुसलमानांचं? त्यांच्या जागी आता टिपू सुलतानाचा फोटो आला. आज टिपू आलाय, उद्या औरंगजेब येईल. कारण औरंग्याला तर हे सगळे लसूण चिवडावाले आपला बापच समजतात. हिवाळ्यातल्या गुलाबी थंडीच्या अंधाऱ्या रात्री यांचा अबुजान शेतात पाणी द्यायला जायचा आणि औरंग्या यांच्या घरी येऊन घरातली मटकी भरून जायचा. झालं, एक मटकं 9 महिन्यांनी फुटलं आणि यांचा जन्म झाला. ये हुआ कैसे असं विचारलं तर याचा अब्बू म्हणतो, सब ऊपरवाले की दुआ है, ऊपरवाले का करम है. आता पहिल्या मजल्यावर कोण राहतो माहीत नाही. असो, यांच्या जन्मकहाण्या सांगून काय फायदा आपल्याला? आपल्यातल्या एका अनौरस अवलादीचा जन्म कसा झाला हे तुम्हाला जाणून घ्यायला पाहिजे त्याऐवजी. कारण मालेगाव महानगरपालिकेत महापौरांच्या केबिनमध्ये टिपू सुलतानची तस्वीर म्हणजे सामान्य भारतीयांना संताप आणणारी गोष्ट आहे. पण त्याचं समर्थन करताना ही टिपू सुलतानाची लावारिस अवलाद काल काय बरळत होती, तर टिपू आणि शिवाजी महाराज समकक्ष आहेत. जर महाराजांचा फोटो शासकीय इमारतीत लावला जातो तर टिपूचा का नाही लावायचा? नाव आडनाव तर मराठी आहे, पण वर्तणुकीवरून तर नक्कीच असं वाटतंय की ही टिपू सुलतानाचीच अनौरस अवलाद असावी. या चंपकला मुळात समजलंच नाही की विषय काय आहे. तर हा चंपक म्हणजे काँग्रेसचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ. चंपक हे नाव तसं हिंदूंमध्ये येतं, याचं नाव खुर्शीद आलम वगैरे काहीतरी असायला हवं होतं. कारण या अनौरस अवलादीला हिरव्या वाटाण्यांचं जितकं करायचं तितकं लांगुलचालन कर म्हणावं. टिपूचा फोटो मालेगावलाच काय तुझ्या घरी तुझ्या देवाऱ्यात लाव. पण त्याची तुलना आमच्या राजाशी करताना जरा तुला नसलेल्या डोक्याचा जो भाग आहे ना तो वापर. एकतर माझा राजा कोण होता, काय होता, त्यानं काय केलं, याच्याशी टिपूच्या जुलमी राजवटीचा संबंध जोडणं खरं तर चुकीचं आहे. हा चंपक नेमकं काय बोललाय ते ऐका जरा. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी जो ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता. आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही. तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे. हिंदुस्थान लुटायला आलेल्या आक्रमक मोगलांच्या अन्याय अत्याचारांनी पिसलेल्या हिंदूंना, महाराष्ट्राला, या मावळ प्रांताला स्वराज्य या संकल्पनेनं हुरूप दिला. एक प्रेरणा दिली. स्वकष्टार्जित वडिलोपार्जित संपत्तीवर बाहेरच्यांनी येऊन हक्क सांगायचा. तुम्ही
देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं पाट लावून घरी आणलेली बायको, तिच्यावरही अधिकार गाजवायला हे यायचे, तलवारीच्या धारेवर हिसकावून घेऊन जायचे. आपल्या घरात आपणच गुलामीत जगायचं, हे सारं पाप आहे. आणि पुण्य कार्य काय किंवा देव कार्य काय? तर या अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी उभं राहणं, उभं ठाकणं. मग उठा, उभे राहा, प्रतिकार करा. आपल्याच बापजाद्यांचं वैभव पुन्हा मिळवण्यासाठी जो लढा उभा करावा लागेल, त्याला स्वराज्याची संकल्पना म्हटलं जातं. आणि ही संकल्पना, ही रयतेच्या कल्याणाची संकल्पना माझ्या शिवबा राजांनी मांडली होती. उभं राहण्याचं बळ जे आहे ना, ते शिवरायांनी दिलं होतं. आणि त्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी शिवराय लढले, झुंजले, देह झिजवला. आणि निव्वळ महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाच नाही, तर देशातल्या हिंदूंना त्यांनी हिंदवी स्वराज्याचं सोनेरी स्वप्न दाखवलं. स्वप्न पूर्णही करून दाखवलं. रयतेच्या हिताचं राजकारण केलं. रामराज्य काय असतं हे निव्वळ ग्रंथसंपदेत ऐकलेल्या हिंदुस्थानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेतून प्रत्यक्षात दाखवलं की रामराज्य काय असतं. माझा राजा वेगळा होता. पण शिवरायांची तुलना प्रभू श्रीरामाशी करताना, शंकराच्या जगतपालक स्वरूपाशी करताना किंवा ती केली तर ती जस्टिफाय होते, ती तुलना सार्थ ठरते. याउलट म्हैसूरच्या सुलतानाची जुलमी अवलाद टिपू हा नेमका काय होता याचा थोडा तरी अभ्यास आउट ऑफ द बॉक्स जाऊन सकपाळांनी केला असताना तर त्यांनी टिपू आणि शिवराय यांना समकक्ष म्हणण्याचा प्रमाद केलाच नसता. आता यात सकपाळ यांची चूक नाहीये. कारण आमच्या देशावर स्वातंत्र्यानंतरच्या 60 वर्षात जी सरकार होती, अर्थात काँग्रेसची, त्यातले शिक्षण मंत्री कोण कोण होते? मशिदीतले मुल्ला मौलवी. भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? अब्दुल कलाम गुलाम मुहिद्दीन उर्फ अब्दुल कलाम उर्फ मौलाना अब्दुल कलाम. काय तुम्हाला जे सोयीस्कर वाटतं, सोयीचं वाटतं, आठवतं ते नाव मौलाना कलाम. जे 10 वर्ष या स्वतंत्र भारताचे शिक्षण मंत्री म्हणून काम करत होते. यांचं शिक्षण किती होतं? हे शिक्षण मंत्री ना भारताचे. विचारलं कधी कोणी? अरे देशाचा शिक्षण मंत्री मदरशातला मौलवी असतो का कधी? मदरशात बेग कंबे ते करतात ना, असं शिकवणारा मौलवी भारताचा शिक्षण मंत्री आहे का नाही कमाल? मी उगाच काहीतरी जास्त बडबड करतोय किंवा असं काय वाटत असेल, तुम्हीच एक काम करा, हा व्हिडिओ पॉज करा आणि लगेच गुगल करा. व्हॉट वॉज द एज्युकेशनल क्वालिफिकेशन ऑफ मौलाना आझाद? उत्तर फार मजेशीर येतं. मौलाना अबुल कलाम आझाद, ज्यांचा जन्म झाला 1888, ते वारले 1958. असे हे मौलाना अबुल कलाम आझाद वॉज अ सेल्फ टॉट स्कॉलर, म्हणजे स्वतः शिक्षण घेतलेला एक स्कॉलर होता. स्कॉलर, जर्नलिस्ट अँड इंडियाज फर्स्ट एज्युकेशन मिनिस्टर फ्रॉम 1947 to 1958, who revolutionized the nation's education system despite lacking formal schooling. म्हणजे ज्याचं फॉर्मल स्कूलिंग झालं नव्हतं तरी त्याने या देशात शैक्षणिक क्रांती घडवून आणली. ही मास्टर्ड अरेबिक, पर्शियन अँड व्हेरियस सायन्सेस, लेटर चॅम्पियनिंग युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन. प्राथमिक शिक्षणात नंतर हे तज्ज्ञ झाले. सायंटिफिक स्टडीज अँड फाउंडिंग प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूशन्स लाईक IITs, UGCs अँड AICTE. काय म्हणायचं याला? भारतातल्या शाळा कॉलेजात शिकवला गेलेला ट्विस्टेड इतिहास, मुघलांना राष्ट्र निर्माते म्हणून पोर्ट्रे करणं, हे सगळं याच कालावधीत झालेलं आहे. हिंदुस्थानच्या खऱ्या नॅशनल हिरोंना विलन बनवून टाकलं या अभ्यासक्रमानं. महाराणा प्रताप कुणाला माहीत नाहीत, पण तरी ते देशभर नाही माहिती कोणाला. संभाजी राजांचं बलिदान कुणाला माहीत नाही, तो एक सिनेमा येतो छावा आणि हिंदुस्थानच्या तरुणाला कळतं माझा राजा कोण होता. क्या असलियत थी मेरे हिंदुस्तान की. आणि मग डोळ्यातून घळाघळा पाणी व्हावं लागतं. औरंग्या राष्ट्र निर्माता नव्हता, तर तो सत्ता पिपासू मुघल आक्रमक होता, हे कळतं. आता त्या टिपूचंच घ्या ना, त्याचं उदात्तीकरण करून त्याला नॅशनल हिरो कोणी बनवलं, तर या भाडखाव एज्युकेशन सिस्टीमनं. अहो त्यानं हिंदूंच्या रक्ताचे पाट वाहिलेत म्हैसूरमध्ये. एक ब्राह्मण जिवंत सोडला नव्हता त्यांना आपल्या संस्थानात. त्याच्या तलवारीचं भारीच कौतुक केलं जातं ना, सोड ऑफ टिपू सुलतान. त्या तलवारीवर कोरलेला मजकूर कधी कुणी बारकाईनं वाचलाय का? स्वतःला पुरोगामी, सेक्युलर वगैरे म्हणवणाऱ्या, स्वतःची वैचारिक सुनता करून घेतलेल्या मराठी मूल्यांनी तर जरूर वाचा हा जो काही मजकूर आहे तो. माझ्यावर विश्वास ठेवूच नका, नाहीच आहे ना. गुगलवर जाऊन म्हैसूर गॅजेटियर म्हणून टाका आणि त्यात सोड ऑफ टिपू सुलतान बद्दल जे काही लिहिलंय ते वाचा. त्यात उल्लेख आहे. तलवारीवर ही वचनं कोरलेली आहेत. अर्थात ती पर्शियन अरेबिक मध्ये आहेत. हिंदीत त्याचा सरळ सरळ अनुवाद असा होतो, मेरा मकसद
उन लोगों को खत्म करना है जो अल्लाह पर यकीन नहीं करते. म्हणजे कोण? तर काफिर. काफिर म्हणजे हे उरले सुरले आपण. सिर्फ अल्लाह ही ताकदवर है. खरं आहे. जो पैगंबर का पैगाम फैलाया है उसे जिताओ. आणि हा पैगाम फैलाने वाला कोण? तर स्वतः हा टिपू. म्हणजे मुझे जिताओ. जो पैगंबर के पैगाम पर यकीन नहीं करता उसे खत्म कर दो. म्हणजे त्याच्या संस्थानात जो काय हा फतवा काढेल, तो फतवा जो मांडणार नाही, त्याला संपवून टाका. आता हे सगळं करत असताना आपल्या त्या सगळ्या रजाकार फौजांना मोटिवेट कसं करायचं? तर ते पुढचं त्यांनी वचन लिहिलेलं आहे. जीत अपनी है और नजदीक है, पास है. असा हा क्रूर कर्मा टिपू सुलतान जो जुलमी होता, आक्रमक होता, विस्तारवादी होता. हिंदूंना काफिर बनवून, काफिर समजून त्यांचा सामूहिक संहार करणारा होता. आपला जीव सगळ्यांनाच प्यारा असतो, तसं आपलं संस्थान वाचावं यासाठी ब्रिटिशांशी झगडलेला टिपू सुलतान हा त्याच्या त्या प्रांतापुरता लढत होता. वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी लढत होता, हिंदुस्थानसाठी नाही. त्याला स्वातंत्र्य सेनानी म्हणणं चुकीचं आहे. सोबत त्याच्यासारख्या एक कच्छित माणसाची तुलना छत्रपती शिवाजी महाराज या दैवी अवताराशी करणं म्हणजे महामूर्खपणा तर आहेच. पण माझ्या राजाचा हा घोर अपमान आहे. हा माझ्या महाराष्ट्राचा अपमान आहे. मराठी अस्मितेचा अपमान आहे. आता ही वाक्य संजय राऊतांची नाहीत, माझी आहेत. अशा पद्धतीनं निव्वळ संविधान पुस्तिकेत टिपूचा उल्लेख महामानव म्हणून केला गेला आहे. हा दाखला देत जे संविधान बाबासाहेबांच्या नावावर खपवलं जातं, त्या संविधानाच्या मसुद्यात बाबासाहेबांना न विचारता आपल्या सोयीचे किती बदल जे घडवले गेले होते, केले गेले होते गुलाबी चाचा आणि अनपढ मूल्यांनी, ते कोणाला माहीत नाहीयेत. पण हे आमचं एक पडत मूर्ख, ज्याला आपल्या वडिलांचं नाव बहुधा विसरल्यासारखं झालंय, याला आपल्या बापाच्या समकक्ष टिपू सुलतान वाटतोय. म्हणूनच तर कधी-कधी शंका येते. जसं लसूण चिवड्यांच्या घरी म्हणजे त्यांचे आबूजान शेतात पाणी द्यायला जायचे, तेव्हा यांच्या घरची मटकी औरंग्या भरून जायचा, तसा याच्या घरचा मटका टिपूनं भरला होता की काय? कारण टिपूसारख्या जिहादी शासकाची तुलना शिवाजी महाराज नावाच्या दैवताशी करायला याची जीभ धजावलीच नसती, जर ही टिपूची लावारिस औलाद नसती. मित्रांनो, तुमचं यावर मत काय? औरंग्याची पिलावळ तर होतीच महाराष्ट्रात. आता टिपूच्या अनवरस औलादी गल्लीबोळातून बाहेर पडू लागल्यात. त्यातलंच एक हे काँग्रेसचं खुळं. काय समजायचं ते समजा तुम्ही. पण शिवरायांशी तुलना करायला निघाल, तर रस्त्यावर उतरून खेटरानं तुमची पूजा होईल. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.